आदित्य जागीरदार नावाच्या एका मुलाला भेटायला मामा शनायाला घेऊन गेलीये हॉटेलमध्ये. जागीरदार? कोण जागीरदार? तो खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जाम पैसा आहे. गुरु त्याच्याशी लग्न लावायला घेऊन जाते ती मामा त्या शनायाला. जॉब मिळवता येत नाही, चांगले पैसे कमवता येत नाहीत आणि म्हणून मम्मा चिडली आणि म्हणून ती माझं त्या आदित्य जागीरदार बरोबर लग्न लावून द्यायला निघालीये. शनाया बच्चा, तुला माझ्यापासून कुणीही पळवून नाही नेऊ शकत. तू फक्त माझी आहेस. तर त्या आदित्य जागीरदारच्या बोलण्याला, त्याच्या श्रीमंतीला भूलू नकोस. तू गेलीस मला सोडून तर मी काय करू? ती तुझी मम्मा पण सुखानं जगू देत नाही, तिथे ती राधिका जगू देत नाही. घरी आई प्रश्न विचारून डोक्याचा भुगा करते. मी काय करू आता? सगळीकडूनच कोंडी झाली माझी, सगळीकडून कोंडी झाली. काय असं म्हणालीस तू गॅरीला? हो, कारण मम्मानी सांगितलं होतं ना. मम्माला काय कळतंय? ए खेड्या, खरंच काय कळतंय तुम्हाला? वय झालंय तुमचं आता. कोणाचं वय झालंय तुमचं. हे आउटडेटेड फॉर्म्युला आहे, हे आता चालत नाही. आणि शनाया, तू प्रेम करते ना गॅरीवर, मग तुला कळायला पाहिजे होतं. हो बट नो मम्मा ना, आता तिला असं वाटतंय की मी गॅरीशी असे वागले तर गॅरी माझ्या मागे मागे करेल. पण त्याच्यावरचं प्रेशर वाढवतेस तू. हो यार, गॅरी खूप पॅनिक झाला होता यार. होणार नाही तर काय? एवढं प्रेशर द्याल तर एक दिवस प्रेशर कुकर सारखा फुटेल तो गॅरी. अरे 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 शुभ बोल बे केड्या. आता शुभ व्हायचं काय राहिलंय इथे? आणि मला तर वाटतं ना, गॅरीला सगळं सांगूनच टाकतो मी, ही तुमची नाटक आहेत म्हणून. ए खबरदार, घराच्या बाहेर पाऊल टाकतच नाही हे सगळं सांगायला तर तंगड मोडून ठेवीन. मग बस प्लास्टर मध्ये पाय घेऊन घरात. काय ग मम्मा, किती ओरडतेस त्याला? वर किड्या. काय पुअर केडी? मध्ये मध्ये नाक खूपसत राहतो. दुसरे काम धंदेच नाही ना त्याला. कसे राहतील कामधंदे? कसे राहतील? एवढी कामं सांगतात घरातली. मला फोटोग्राफीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. आणि सकाळपासून माझा कॅमेरा पण सापडत नाहीये. काय लावलंय कॅमेरा कॅमेरा कॅमेरा? किती असे कमवतोस? त्यापेक्षा घरातली कामं कर. अहो ती तर करतोच आहे ना. निदान फोटोग्राफी करून मला पॉकेट मनी तरी मिळत होता. 2 दिवसांनी फोटोशूट आहे यार, कॅमेरा कुठे गेलाय माझा? ए शने, तू बघितलास का? आय डोंट नो तुझा कॅमेरा कुठे ते. मामा, तुम्ही बघितला का? हो म्हणजे केड्या, आता तुला तर माहितीये घरातलं सगळं कसं मी मॅनेज करते ते. मग त्याचं काय? त्याचं काय? अरे तुझ्यासाठी नवीन ब्लेझर घेतला, हॅट घेतली, ती कशी आली? त्याचे पैसे कुठून आले? तुझा कॅमेरा घाण टाकला तेव्हाच तर आले ना. बाकी काहीच नाही. काय म्हणजे माझा कॅमेरा घाण टाकला? अरे अरे यार शनाया, तुम्ही काय करता यार? तुम्ही माझ्याच घरात राहता आणि कॅमेरा घाण टाकता यार माझा. अरे म्हणजे चोर तो चोर वर शिरचोर. जास्त बोलू नकोस नाही तर तुझ्याच घरातून तुला बाहेर हकलवेन. चल शनू बेबी. पण मम्मा बॅग घे आणि चल. काय केड्या बॅग आण ना. कॅमेरा घाण टाकला, उद्या मला विकतील यार. जेनी आणि आनंद भाऊजी, आता उद्याला एक काम करायचं. तुम्ही तुमच्या पेरेंट्सना माझ्या घरी घेऊन यायचं उद्याला. आपण लग्नाची बोलणी करून टाकूया आणि तारीख फिक्स करून टाकूया. उद्या. आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. श्रेयस, तू तुझ्या लग्नाचं बघ ना. चला मग उद्या सेलिब्रेशन राधिका मॅडमच्या घरी. काय अरे काय रघु मी देतो ना. कशाला रघु प्रत्येक वेळेला? रघुचं काम घेतो. नारकर घ्या. शाबास. राधिका नाही मी घेते. ओव्हर इटिंग. हा खा. अजून आली नाही येथे.
फाईल तर यांच्याकडेच आहे. अरे सोड मला. तुला माहितीये का कोण आहे मी? अरे, पैसे देतो ना, पैसे देतो ना तुला, पैसे पैसे देतो ना, पैसे. कहाँ से आता रे, किधर से कहाँ पैसे जेब में पैसा नहीं तो एक काय समजतं रे स्वतःला? मला धक्का मारून बाहेर कर. त्याचा फोन कशाला आला? आधीच माझं सटकलंय डोकं. हा काय आहे? हॅलो केड्या केड्या ऐक ना केड्या. अरे गुरु, कुठे आहे तू बाई? हा, केड्या ऐक माझं केड्या. शनाया कुठे मला सांग. तू दारू प्यायलास का? तुला माहिती नाही केड्या माझ्या आतमध्ये किती गम आहे, गम. तू सोड ना, तू सांग ना शनाया कुठे आता. अरे शनायाचं राहू दे रे. अरे आपली यार ती आपली माझी शनाया ती. तू सांग ना कुठे आपली शनाया कुठे. अरे कसली आपली आहे? 1 नंबरची चॅप्टर आहे ती आणि तिचे मामा. अरे यार माझा कॅमेरा गहाण टाकला यार, आणि त्या पैशावर मजा मारायला गेलाय हॉटेलात. कुठल्या हॉटेलला गेले? कुठल्या हॉटेलला गेले सांग मला आता. त्या चायना टाउन मध्ये गेले असतील. ए भाई, पण तू का प्यायलास एकटा? आय लव्ह यू केड्या, आय लव्ह यू. आई हाँ बाई आली का हो तू? थांब पाणी देते. आई नाही नको. हे घरी आहेत ना? नाही ना, मला तर वाटलं गुरु तुझ्यासोबतच येईल म्हणून. हा लवकर निघाला का तो? नाही, ते तर ऑफिसला आलेच नाही. का? ऑफिसला आलाच नाही तो? घरी नाही तो? गेला कुठं? भैया पोट्याचं का चालू आहे काही कळतच नाही बा. घरी नाही, ऑफिसलाही नाही. तू बस बरं, मी आले. दिसतोय पिऊन टाईट होऊन आलाय. काय माझ्या पैशात काय प्रॉब्लेम आहे का तुला? तमाशा करू नकोस. तमाशा तू बोलू नकोस. यू जस्ट कीप युअर माउथ शट. यारी, तू मम्माशी असं नाही बोलू शकत. ओके, काय नाही बोलू. ही कसली मम्मा? ही गेम करते सगळा. ही गेम कर. मला सांगतो एक महिन्याची मुदत दिली होती की नाही? दिली होती की नाही? हा, मग कुठून आला तो जहागीरदार? कुठून आला? बोल ना आता. चल शनाय, आपण लग्न करू. हात लावू नको तिला. तुझी लायकी आहे का रे? हा, माझ्या शनू बेबीला हात लावतोस तू? तू चुप. माझं ऐकून घे. तो आदित्य जागीरदार पैसेवाला आहे, पैसेवाला. तुझ्याकडे काय साधी नोकरी नाही. 1 महिन्याची मुदत मागितली होतीस ना माझ्याकडे, 1 महिन्याची, तीही दिली. पण काय अजूनपर्यंत काय नाही. अरे 6 महिने पण तुला नोकरी मिळणार नाही. आणि पुढे काय? तुला नोकरी नाहीच मिळाली तर माझ्या सनू बेबीनी करायचं काय? आयुष्यभर रडत बसायचं तुझ्या बरोबर? अरे तुझी लायकी आहे का? अरे आदित्य जागीरदार बरोबर तुझं कंपॅरिझन होऊच शकत नाही. लायकी नाहीये माझ्या शनू बेबीच्या बाजूला उभं राहायची सुद्धा. गेट लॉस, गेट लॉस, आय से गेट लॉस. लायकी नाही काढायच्या माझी. सांग माझी लायकी नाही काढायच्या. पूर्णच सुभेदार आहे. पूर्णच सुभेदार. कोणतं जहागीरदार मला नाही माहिती. माझी लायकी नाही काढायची. ठीक आहे, आता काढलीच आहे ना लायकी सगळ्यांसमोर. मी दाखवतो. मी शनायाशी लग्न करणार. चॅलेंज आहे माझा. मी तुमच्या शनायाशी लग्न करणार. बघा माझी लायकी काढते. बघ बघ.
हॅलो आनंद भाऊजी, मी राधिका बोलून राहिले. काय करत आहात? जेवतोय. आत्ता इतक्या उशिरा? अहो त्याचं काय झालं, मला काम होतं, जरा बाहेर होतो मी, मग उशीर झाला आणि बाहेरनं जेवण आणल्याने आता खातोय. बरं बरं. एकदा का तुमचं लग्न झालं ना का मग जेनीच्या हातचं गरमागरम खा. वहिनी मला खूप टेन्शन आलंय. आता कसलं टेन्शन? आता मम्मी पप्पा उद्याला येऊन राहिले ना अहमदाबादवर ना. हो येणार आहे, त्याच टेन्शन आहे. म्हणजे त्याचं काय झालंय की आई बाबा जेव्हा येणार आहेत ना सेम टाइम तेव्हाच एक्झॅक्टली काय? जेनीची आईची फ्लाईट लँड होणार आहे. आता जेनीच्या आईला रिसीव्ह करायला नाही गेलो तर जेनीला वाईट वाटेल, आणि बाबांना रिसीव्ह करायला नाही गेलो तर बाबा चेहरा फुगून बसणार. आता मी काय करू? झाली ना तारेवरची कसरत सुरू. हा? आनंद भाऊजी, आता लग्न म्हटल्यानंतर सासरचे माहेरचे सगळं सांभाळून घ्यायला लागतं. अरे नाही 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 वहिनी, मला हे सगळं खूप कठीण दिसतंय. मला काय अहो तुम्ही इतकं टेन्शन काऊन घेऊन राहिलात? हे पा ऐका, तुम्ही असं करा, जेनीच्या आईला रिसीव्ह करायला जा. मी इथे गुप्ते भाऊंना विचारते ना, ते जातील मम्मी पप्पांना घ्यायला. ठीक आहे? बरं ठीक आहे. पण वहिनी खरं सांगू, मला ना पोटात गोळा आलाय ऍक्च्युली. मला खरंच खूप भीती वाटतेय. पण काय, आता लग्न होणार म्हटल्यानंतर प्रत्येकालाच हे असं वाटतं. आनंद भाऊजी, या गोष्टी सुद्धा एन्जॉय करायच्या असतात. ठीक आहे, आता तुम्ही सांगताय तर मी पण प्रयत्न करतो हे सगळं एन्जॉय करण्याचं. बाकी काय. पण खरं सांगू, तुम्हा दोघांचं लग्न होतं ना, मला खूप छान वाटून राहिलं. आनंद भाऊजी, नंतर फोन करते. वा, काय झालं का बोलून? गुलू गुलू सौमित्रशी बोलून झालं? दारू पिऊन आला. 100 पैकी 100 मार्क तुला. व्हेरी गुड. दारू पिऊन आलो, माझ्या पैशाची दारू पिऊन आलो. काय प्रॉब्लेम? दिवसभर कुठे होता? कुठे पितात दारू? बार मध्ये पिऊन आलो मी. बार मध्ये माझ्या पैशानं दारू पिऊन. काय प्रॉब्लेम आहे तुला? दिवसाड होळ्या असं करताना काही वाटत नाही का हो तुम्हाला? ए तुला नाही का काही वाटत? सगळं तुझ्यामुळे होत आहे. ती हालत ना माझी तुझ्यामुळे झाली राधिका. नाही काय काय चुकीचं बोलतोय सांग ना. सनायाचं नाव घातलंस मॅट्रिमोनी मध्ये, तिला मिळाला तो जागीरदार पैसेवाला. ना जागीरदार पैसे घेऊन मोठे, आणि त्या सनायाच्या मम्माला तेच पाहिजे होतं ना. अरे वा, पैसेवाला माणूस आहे, आपल्या जनू बेबीचं आपण लग्न लावून देऊ, झालं, रेडी आहे ती. आणि मी कोण आहे? मी काय केलं? मी कोण आहे? इतके वर्ष सणावर मी प्रेम केले, अरे बिंदास केलं, कुणाला न घाबरता. आणि आज त्याच्याशी लग्न लावते त्या जागीरदारची. तुला काय मजाच येत असेल ना? तुला काय एन्जॉयच वाटत असेल सगळं. काय असं घडतंय गुरुनाथच्या बाबतीत? तुला तर हेच हवं होतं ना, मला खाली दाखवायला करतेस ना सगळं मुद्दा, मला खाली दाखवायला करतेस की नाही? स्वतःच्या चुकांचं खापर इतरांवरती फोडण्याची सवय आहे तुम्हाला. काय बोलली? हात सोडा. काय बोलली? नाही सोड. हात सोडा. परत जर हात लावलात ना तर याद राखा, तंगडं तोडून हातात देईन तुमच्या. तुमच्याशी ना काही बोलायलाच नको. खरं तर कायद्याची भाषाच कळेल तुम्हाला. पण काय काय पण काय बोल ना. माज दाखवते पैशाचा, मला माज दाखवते पैशाचा. एवढ्या करोडची मालकीन, तेवढ्या करोडची मालकीन, माझ दुसऱ्याला दाखवा, मला नाही. तुला नीट माहितीये मी कोण आहे. मी गुरुनाथ सुभेदार आहे, आणि मी काय करू शकतो ना तुला माहितीये. ते दाखवतोस तुला. त्या नाकावर टिचून मी सनायाशी लग्नच करतो बघ तू. बघच तू.
नकोय मला, भूक नाहीये. का? अरे यार गॅरीची काय हालत झाली होती यार काल. केवढा ड्रंक होता तो माहितीये. आता एवढं प्रेशर वाढवणार तर ड्रंक होणारच ना माणूस. पुन्हा त्यांनी मम्माला चॅलेंज केलंय लग्नासाठी. बापरे, एवढी प्यायला होता? मम्माला चॅलेंज दिलं लग्नाचं? केळं मी तुला काहीतरी फेकून मारी ना. माझ्या बरोबर लग्नाचं चॅलेंज केलं होतं मम्माला. नशीब बरं झालं फक्त चॅलेंज दिलं, नाहीतर रागाच्या भरात काय काय केलं असतं त्याने. हा, पण मला एक कळत नाही, आम्ही कुठल्या रेस्टॉरंट मध्ये जाणार आहोत, ती टिप त्याला कोणी दिली? मी काही नाही बोलले. पण ज्याने कोणी टिप दिली आहे ना, त्यांनी माझा तर प्लॅन सक्सेसफुल झाला बाबा. मीच. खरंच? हा, मीच सांगितलं. हा, अरे काय झालं माहितीये का, मला गॅरीचा फोन आला असा अचानक, आणि मग मी त्याला सांगितलं की मम्मा आणि सनया दोघी जणी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यात म्हणून. सो स्वीट. खरंच मला माहितीच होतं, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना. आता तुझ्या 10% मधला 1% कमी. का? ओ पण मी मदत केली ना. ते जाऊ दे. फोन दे इकडे, फोन दे. गॅरीचा फोन आला ना तर रिसीव्ह करायचा नाही. मी फोन आता सायलेंट वर टाकते. ओ पण माझा टक्का. जास्त बोललास ना तर अजून 2% कमी करी ना. अहो पण ऐकून. 3, ओ 4. गुरु काऊन रे, का आलं? डोक्याला हात लावून काऊन बसला? डोकं दुखतंय जरा. दुखणार नाही तर का? रात्री वेळी अवेळी यायचं, काही खायचं, डोकं दुखणारच. काय गुरु, चपोट ती वाट पाहत पाहत झोपलं रात्री. हे पाय गुरु, आमच्यासाठी काही करू नको बरं, पण आपल्या लेकरासाठी तरी घरी लवकर यायला पाहिजे का नाही तू? आता माझं डोकं दुखतंय सांगतोय, तू परत परत बडबड करतेस. जागे. तू काल कुठं गेला होता रे? घरी नाही, ऑफिसातही नाही, कुठं होता तू? कामाला गेलो होतो. कायचं काम? आता काय काम करतो ते सगळं सांगायचंय काय? आता तुला माहितीये ना मी जॉब शोधतोय, तिकडेच गेलो होतो. जॉबच शोध बाबा, उलट सुलट माणसांच्या मागे जाऊ नको म्हणजे झालं. आई, आता परत सकाळी सकाळी तेच विषय काढणार आहेस का? चल आटप लवकर, चहा घे, आंघोळ करून तयार हो. चल, पाहुणे येणार आहेत. कोण पाहुणे? जेनीचे आणि आनंदचे घरवाले येणार आहेत, त्याचं लग्न ठरवायला. मी काय करणार आहे तिथे? मी काय करवलं म्हणून बसू? काऊन बरं असं बोलत आहे तू? आनंद तुझा दोस्त आहे, विसरला का? तूनच त्याला मुंबईला आणलं, त्या ऑफिसमध्ये सेटल केलं, सगळं काही तूच केलंस ना. हे पहा गुरु, आनंदचे आई वडील तुला खूप मानतेत. घरचे संबंध आहेत, म्हणूनच तर राधिका एवढी पुढाकार घेऊन राहिली ना त्याचं लग्न ठरवायला. आटप लवकर. राधिका पुढाकार नाही घेणार तर काय करणार? आता सवयच आहे ना सगळ्यांच्या पुढे पुढे करायची, तेच करणार ना ती. तिला बाजू देत लष्कराच्या भाकऱ्या. आज मी जे ठरवलंय तेच कर. आई एकदम बढ़िया स्मेल येत आहे. बढिया स्मेल येतोय ना? हो. आणि आज काय? आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. कोण कोण? आनंद काका आहे ना? हो. आनंद काकाचे आई बाबा येणार आहेत, जेनी मावशीची आई येणार आहे, मग त्यांचं लग्न ठरणार आहे. ये, आज खूप मज्जा आला. आनंद कायच लग्न झालं. ये. हो, खरंच खूप मजा येणार आहे, म्हणून तर इतके सगळे पदार्थ बनवलेत. वाव. आणि तुला दुधी हलवा आवडतो ना? हो, खूप आवडतं. आज दुधी हलवा पण बनवणार आहे. यस. बढ़िया. हे बाई राधिका, किसून झालं. का? आणखी काही मदत हवी आहे का? नाही आई, तुम्ही आता काही करू नका, तुम्ही आवरा बरं पटकन. हा, तू आवर ना बाई. का तू साडी अशी बदलणार नाहीयेस का? नाही बदलते, पण तुम्ही आधी आवरा. हा, कोणीतरी आले, पाहते बरं मी. हो का? अशीच जाते. सौमित्र आयो छे, सौमित्र आयो छे. बाई सौमित्र, दरवाजा उघडा तरी पण ओरडतात. पा बरं राधिका, पाय गे लवकर. हा तर बाई आनंदच्या लग्नाची तयारी करूनच आलेला आहे. नाही, लग्नाची तयारी नाही, खायला आणलेला आहे भरपूर.
मिसाईल्स आणल्यात, मिसाईल्स. ती नावं आहेत ना मिसाईल्स सारखी सगळी गुजराती. ढोकळा, काय हांडवो, खांडवा, फाफडा सगळं आणलंय. अरे खा ना, तुला काय पाहिजे बोल. खांडवा खाणार का हांडवो खाणार? का बरं? गुरु तयारही झाला. मी बाहेर चाललोय, मला महत्वाचं काम. कोण बरं? तुला सांगितलं होतं ना आनंदचे आई वडील येणार आहेत म्हणून. अरे ह्या आनंदच्या लग्नाची ह्याला सांगितलं होतं बरं सगळं मी. आता त्यांनी विचारल्यानंतर मी का सांगू कुठे गेला गुरु म्हणून? सांग त्यांना इथे नाही राहत म्हणून. स्वागत आहे हा. चल रे खाऊया आपण, फाफडा खाऊया. होतं बरं मी तरी पण हा असा वागत आहे. आई जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ. हॅलो हॅलो गुप्ते भाऊ. हा बोला वहिनी, झाली का पाहुण्यांची तयारी? नाही चालू आहे ती. गुप्ते भाऊ एक जरा गडबड झाली आहे. काय झालं? काय आहे, आनंद भाऊजींच्या आई वडिलांना घ्यायला स्टेशनवरती जायला लागणार आहे. तुम्ही जाऊ शकता का? हो जाईन ना. कधी जायचंय? नाही खरं तर लगेचच जायला लागेल. अर्धा तासात पोहोचतील ते. ओके मी निघतो लगेच. हा तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना आता? नाही वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेच आलो. हा बाय. ठीक आहे. रेवती अरे असं करतं का यार कोणी यार? असं दारू पिऊन कोणी चॅलेंज देतं का? अरे मग काय करू खेड्या मी? इथे त्या शनायाच्या मम्माने आणि माझ्या घरच्यांनी माझी काय हालत करून ठेवलीये. एक तर ती शनाया फोन नाही उचलते, त्याच्यात इथे तू काही नाही सांगतेस. मला काय करायला पाहिजे होतं? अरे मी काय सोल्युशन देणार? मला विचारून चॅलेंज केलं का? आता दिलंय ना चॅलेंज, मग कर लग्न. हो करेन ना मी, पण डिवोर्स मिळालाय का अजून हातामध्ये? आणि त्याच्यात ती शनायाची मम्मा ती अशी ना रस्त्याच्या मध्ये स्पीड ब्रेकर असावा ना तशी मध्ये उभी राहिलीये. माझी गाडी थांबली ना त्याच्यामुळे. अरे तुझी तर थांबलीये, माझी तर बंदच पडलीये. अरे त्या दोघी मिळून ना मला छळतात. माझ्याच घरात मला नौकर बनवून ठेवलाय. माझा कॅमेरा गहाण ठेवला रे, शिवाय 1% कमी केला. कसलं ठोका ठोका कमी झाला रे. ठोका चुकतोय काळजाचा. मला मूर्ख बनवून ठेवलाय. मी खूप भोगतोय यार, खूप भोगतोय. अरे मग माझ्या आयुष्यात काय आनंदी आनंद आहे का खेड्या? अरे काय होतो यार मी? पूर्ण सुभेदार एका मोठ्या कंपनीचा सीईओ मालक, मी म्हणेन ती पूर्व दिशा असायची. आता बघतोयस ना काय हालत झाली माझी. कुत्र सुद्धा विचारत नाही मला. मी हे डिझर्व करतो मी? एवढं सगळं करून हे डिझर्व करतो का मी? बोल बोल बोल. काय बोल? मी काय बोलू? मोठ्या मोठ्या गप्पा मारतोस आणि जेव्हा काही करायची वेळ असेल तेव्हा शेपूट घालतोस. खेड्या. हा खेड्या, हा खेड्या तुझा मित्र, तुझा दोस्त बोलतोय. हा अरे मी तुझ्या जागी असतो ना तर मी शनायाचा हात धरला असता, तिला ओढत घेऊन गेलो असतो आणि जबरदस्तीने लग्न केलं असतं सगळ्यांच्या नाकावर टिचून. अरे पण काय अरे पण? हा अरे विसरलास का? कोण आहेस तू? कोण आहेस? कोण आहे? अरे गुरुनाथ सुभेदार, दी ग्रेट गुरुनाथ सुभेदार, ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं, कोणाच्या दयेवर नाही. हे बघ तुझ्या मनात आणलं ना तर तू जे गमावलंयस ते परत मिळू शकतो ना? हो ना? हो. हा त्या शनायाच्या मम्माला आणि राधिकाला धडा शिकवू शकतो ना? हो ना? हो हो. आणि मनात आणलं तर तू शनायाचा हात धरून तिला पळून घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्ती लग्न करू शकतो ना? हो. अरे जबर. हो ना? हो 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 हो. घाबरतोस काय गुरु? हा अरे मर्द आहेस मर्द. जा शनायाला पळून घेऊन जा आणि लग्न कर तिच्याशी. हा हिम्मत आहे मर्दा, तो मदत आहे खुदा. करेक्ट आहे किड, करेक्ट आहे तू. नाही बस आता ठरलं. आज काही झालं ना तरी मी माझं चॅलेंज पूर्ण करणारच. आजच? हो. आज काही झालं तरी मी शनायाला पळवून नेईन आणि काही झालं तरी आजच्या दिवशी मी शनायाशी लग्न करणार. आपण कुठे चाललोय? आपण असंच फिरायला चाललोय बेबी. फिरायला? मम्मा माझे क्लोथ बघ किती जुने आहे आणि साधे आहेत. मी मेकअप पण नाही केलाय नीट. शनू बेबी आपण दोघीच चाललोय ना? मग काय आहे? पण आपण कुठे चाललोय? आपण लंचला चाललोय. लंचला? मम्मा आपण पिझ्झा खाऊया? येस चालेल. ऐक ना, काय आपण त्या कालच्या रेस्टॉरंटला जाऊया. नको कालच्या रेस्टॉरंटला नको. तो गॅरी आहे ना, गॅरी परत तिकडे येणार. हो ऍक्च्युली. हा आणि त्याला माहिती आहे ना आपण तिथे गेलोय. आपण वेगळ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया. चालेल. चल तिकडे जाऊन बघूया.
तुम्ही काही करा सुलक्षणाबाई, पण तुम्ही मला तुमच्या मुलीशी लग्न करण्यापासून थांबवू शकणार नाही. माझं आणि शनायाचं लग्न होणारच लवकरच. वाह क्या मस्त खोली है. खोली फ्लैट. अरे आओ ना, आओ. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. अरे नहीं, खुश रहो. खुश रहो बेटा. आओ ना, आओ. या. मस्त खोली है ना. फ्लैट फ्लैट. ठीक है. अरे थँक्यू. अरे वाह वाह वाह. छान पाणी आहे. कसा झाला प्रवास? अरे खणखणीत. बाकी सगळं ठीक आहे ना? हा एकदम मजामा. तू कशी आहे? आणि बाळा कुठे आहे? बाळाला मी बारशाला बघितला होता. शाळेत गेलाय, येईल. अरे हा, आनंद कुठे आहे? हा हे पाप आलेच. अरे अरे मम्मी या ना, तुम्ही असे दरवाजात काय उभे आहेत? हात या, नमस्कार करते. हा. गॉड ब्लेस यू माय चाइल्ड. यू आर राधिका मॅम राईट? मॅम काय म्हणताय? राधिका म्हणा मला फक्त. ओके. या जेनी. मम्मी पप्पा जय श्री कृष्ण. अरे जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. કેમ રહ્યો પ્રવાસ? एकदम फर्स्ट क्लास. હું શું કહું છું હે, આ લોકોની સાથે તું અને અમારી સાથે આ. એ દીકરા, તું આટલો બધો સુકાઈ કેમ ગયો છે? કઈ ખાતો નથી? હા મમ્મી, પેલું હમણાં ડાયટ ચાલુ છે ને, જેની એટલે જેની જોડે લગ્ન કરવાના છે એટલે જરા ડાયટ ચાલુ છે. મમ્મી પપ્પા આ જેનીના મમ્મી છે आणि मम्मा हे माझे मम्मी पप्पा. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. हॅलो हॅलो. ते काय असते ना, मला इंग्रजी आणि कोकणी येते, तेवढंच येते मला. जरा काही चुकले तर मला माफ करा. नाही, तुमच्यासाठी मी आहे ना, मी तुम्हाला समजवतो. जय श्री कृष्ण म्हणजे काय? गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, हाय હેલો તે, બાકી કઈ નહીં. ઓકે ઓકે. હું શું કહું છું, આના માટે આપણે કોંકણી શીખવું પડશે. सारी बात છે ને, शिकशू. ते तर तुम्हाला आता शिकचेच पडले. ते काय असते ना, माझी जेनी आणि तुमचा आनंद बाबा मोग असते ना त्यांचे. तू मोजा. मोगाचो काय? अरे मोग मोग म्हणजे तुमचे प्रेम. मोगाचो. लव लव મમ્મી પપ્પા આ લવ એ બેટે લવ લવ જેને કહ્યું ને લવ એ એ એ જેની છે. हॅलो. जेनी सॉरी. मजाक मजाक करे से पप्पा, हमने मजाक करना, उनको पहले से ही मजाक करने की आदत है. मोगाचो. मी सांगतो तुम्हाला. हा. हे काय, आम्ही सगळे ना सर्व बरोबर आहे नागपूरला. हो. आणि मुलगा आहे ना आपल्या, म्हणजे गुरु, आणि आपली काय नाव आहे, राधिका, आणि आपला माझा मुलगा आनंद, हे सगळे आहे ना कॉलेजमध्ये बरोबरच जायचे तिथे अभ्यासला. आणि सरिताबेन आणि वसंत भाव आमचे घरासारखेच हा एकदम. ओ ओ ओ ओ पप्पा, मला विसरलात का तुम्ही? मी पण यायचो घरी तुमच्या. हे कोण? આ કોણ છે? અરે મમ્મી પપ્પા, તમે આને ઓળખ્યો નહીં? આ સૌમિત્ર, જેની સાથે આખો દિવસ હું રખડ્યા કરતો, રમ્યા કરતો. अच्छा अच्छा, सौमित्र. ए सौमित्र काय बाबा? अरे सौमित्र, तू किती बदलला, किती झाडं झालं, आणि हे बघ गाडी वाडी काय आहे, एकदम बदलला. सेविंगचे पैसे नाही देत का? अरे હું પપ્પા, તમે રહેવા દો ને, કેમ આટલી મજાક કરો છો? हा. काय रे, कसं आहे तुझ्या फॉरेन? हा, सारू सारू सारू. अरे मारिया बेन, तुम्हाला माहित नाहीये,
गुरु आणि राधिकाचे लग्न आम्ही मस्त मजेच केले. एकदम एकदम लवली जोडी आहे. पति पत्नी होई ने तो आवाज होवा જોઈએ. हे भगवान, आ लोकोने कोईनी नजर न लागे. आई बाई आला तो. કેટલા દિવસ પછી મળી. नागपूरला असून पण भेटत नाही. आता बघ मुंबईला येऊन भेटायचा योग आला. हा ना, मग ते येणारच ना मग योग. त्या लेखाचा आणि जेनीचा तर लग्न ठरेल ना भाऊजी. बरे एकदम बरं. आई ते मागे आहेत ते जेनीची आई आहे. हा लपलेली. नमस्कार. हॅलो. बऱ्यात ना. तुमका मिळून खूप बरे दिसले. यू सीट बस बस. ते काय असते ना आई, आता माझी जेनी बेबी आणि तुमचा आनंद बाबा आता त्यांचे काजार असतले. मॅरेज मॅरेज. हा म्हणजे मोगा काजर म्हणजे लव्ह मॅरेज. હા તો મેરેજ પરથી યાદ આવ્યું. હવે લગ્નની વાત આગળ વધારો. सरिताबेन, आता तुम्हीच ठरवा सगळं. आम्ही हो म्हणणार फक्त बस. कुठे गुरु कुठे आहे? अरे कुठे आहे गुरु? ते बाहेर गेले. त्याच्या मित्राची गोष्ट चालू आहे लग्नाची, आनंदची, आणि तो बाहेर. बोलवायला ना गुरुला. आम्हाला बघायचं किती वर्ष झाले. हा मी फोन करते. आता बरे तुम्ही बोलणी करून घ्या. आलीच मी. हा छान आहे रेस्टॉरंट नाही. आणि एका साईडला आहे. मेन म्हणजे त्या इडियट गॅरीला कळणार नाही. मम्मा ऍक्च्युली यू नो गॅरीला हे रेस्टॉरंट माहिती आहे ऑलरेडी. पचकलीस? व्हॉट्स पचकलीस? म्हणजे बोललीस त्याला? मी कशाला काय बोलेन. फॅक्ट इज फॅक्ट. त्याला माहिती आहे रेस्टॉरंट. आम्ही आधी खूपदा आलो इकडे. मग हे आधी नाही सांगायचं मला. मी इथे घेऊन आले नसते ना तुला. इडियट. शरू बेबी, कधी इंटेलिजंट होणार आहेस तू? मम्मा हिचा फोन का नाही उचलत? ही सायलेंट वर आहे का? यार आता आई कशाला करते फोन? हा हॅलो गुरु. अरे का बा, कुठं आहेस तू? आई बाहेर आहे जरा. तुला कळत नाही का? आनंदचे आई बाबा आलेत ना, तुला भेटायचं आहे ना. आई तुला मी एकदा सांगितलं ना, मला त्यांना भेटण्यात काही इंटरेस्ट नाहीये. आनंदचे आई बाबा आनंदच्या लग्नाची बोलणी करायला आले. त्याला तुझ्यासोबत बोलायचंय, तुला भेटायचंय म्हणून मी तुला फोन केला. कळलं? आई 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 मला नाही यायचंय. बाय बाय. तू नाही सांगितलं तरी मला कळते गुरु तू कोणासोबत आहेस ते. आई कुठे ते? त्यासाठी मी सोबत आहे अजून का? तुम्ही नका लक्ष देऊ. आनंदच्या आई बाबांना का सांगायचं? कुठेतरी मीटिंग मध्ये गडबडीमध्ये आहे, तो नाही येऊ शकत. तुम्ही उरकून घ्या म्हणून सांगूया अजून का? कोणी गेलं ग? शुकशुक. काहीतरी ऑर्डर करणार आहेस ना? काय करू? पिझ्झा आणि आईस्क्रीम. नाही नाही, पिझ्झा नको. काय होतं? मगाशीच म्हणत होतीस ना पिझ्झा खाणार आहेस म्हणून. माझा मूड चेंज झाला आता. ओके ओके ठीक आहे, तुझ्यासाठी पिझ्झा मागवते. हा ये. ओके. एकच मिनिट. थँक्यू थँक्यू थँक्यू. कोण आहे रे?
शनाया बच्चा कोण बच्चा जाऊ दे काहीतरी लफडं दिसतंय मित्र एक मिनिट इकडे एक काम करा प्लीज त्या मॅडम आहेत ना त्या नाही त्या ऑरेंज वाल्यांच्या समोर त्यांना हा जरा एक निरोप दे ना माझा असं कसं कसं काम नाही बघ हे घे ना मित्रा हे राहू दे थोडे प्लीज 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 चला काय एक्सक्यूज मी हॅलो यू स्टेशन कचरा असं कोण देतं का हे बघ मम्मा कचरा दिलाय फेकून दे ना फेकून गिफ्ट माझ्यासाठी माझ्यासाठी पण काहीतरी ऑर्डर कर ना लवकर. अगं पिझ्झा सांगतेय ना तुझ्यासाठी. हा आणि माझ्या असं लक्षात आलं की मला आता वॉशरूमला पण जायचंय. लक्षात आलं? हा जा. ओके तू कर काहीतरी ऑर्डर. शानू बेबी. हा वॉशरूम इथे आहे. ओ हा अरे देवा काय करू ऑर्डर मी माझ्यासाठी. काय मेनू आहे यार. कॅरियर काय मी उघडू. नाही आता नको रस्त्यात का मी नंतर उघडू. मला मेकअपचं काय दिलंस का. नाही परफ्यूम दिलास. मी सांगतो ना बच्चा चल आपण एका ठिकाणी जायचं आता. कुठे चाललोय पण आपण. अगं आपण बघ ऐक तुला मी सांगतो आपण ना एका कॅरी आपण वॉटर पार्कला चाललोय. नाही वॉटर पार्कला नाही चाललो आपण अजून वेगळ्या जागी चाललो. तू चल. शानू बेबी. शानू बेबी कुठे चालली. शानू बेबी. कॅरी. शानू बेबी. ओ माय गॉड. अरे बाबा हा कुठे नेतोय कॅरी. शानू बेबी. शानू बेबी. अरे कोणी हेल्प करा. काय झालं ते फोन लागला कुठं. नाही तो कामणे म्हणे मीटिंग मध्ये अडकला आहे ना तर म्हणे तुम्ही उरकून घ्या सगळं. ऑफिसचं काम राहतं ना म्हणून. वांदो नदी पप्पा वांदो नदी. मी काय म्हणतो आपण बोलणी पुढे नेऊया का. हा काय हरकत नाही ना. काय मम्मा चालेल ना. जेनीच्या मम्मी तुम्हाला चालेल ना आपण पुढे नेऊया. अरे मला काय माका सगळेच चालता. हा ना मग चला ना ठरवून टाकूया. ठरवूया काय आणि तर स्वतःच ठरवलं ना. डिसाईड केलंय जेनी. नाही तसं नाही म्हणजे मला एक जेन्युइनली असं विचारायचं होतं की जेनी आवडली आहे ना तुम्हाला. हा मम्मा. हा हा एकदम सरस छोकरीचे मला एकदम आवडली. आता याला आवडली तर मला पण आवडली ना. नहीं पापा तुम्हारी परवानगी है कि नहीं है. अरे म्हणजे राजाने गमे राणी भले ने પછી તે જેનીને આણી. હા પણ તમને જેની ચાલશે ને એઝ અ વહુ રાણી. હા મને ઇફ હી ડોન્ટ માઇન્ડ આઈ ડોન્ટ માઇન્ડ. लग्नाचं कसं करायचं. गोव्यानंच होऊक जाय. हा म्हणजे गोव्यातच झालं पाहिजे. नाही 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 मी अपोज करतो कॅन्सल. म्हणजे लग्न कॅन्सल नाही बाबा. लग्न कॅन्सल नाही म्हणजे हे डेस्टिनेशन कॅन्सल आहे. गोवाला नाही आमच्या विलेज आमच्या गावात अहमदाबादला लग्न करूया. अरे नाही नाही असं कसं चालेल. गोव्यानच जाऊक जाय. आमची सगळी सोयऱ्या गोव्यान आहात. आमची पण आपण एक काम करूया. अहमदाबाद पण नको आणि गोवा पण नको. या दोन्ही ठिकाणांच्या मध्ये एक सुंदर ठिकाण आहे मुंबई. मुंबईत करूया का लग्न. अरे बेस्ट आयडिया ही. हो खरंच चांगली आयडिया. म्हणजे सगळेच जण इथे आहेत आणि दोन्हीकडच्या नातेवाईकांनाही बरं पडेल. सोयीस्कर होईल ना सगळं. म्हणजे बघा ना पप्पा अहमदाबाद वरून पण मुंबईत येता येईल. गोव्यावरून पण मुंबईत येता येईल. सगळ्यांची एअर तिकीट्स मी मॅनेज करतो. ओके काही टेन्शन नाही. अरे बिलकुल चालेल बिलकुल चालेल. पण हांव पहिलेच सांगता आमची सगळी सोयऱ्या हांगा येतली मुंबईन. म्हणजे आमचे पाहुणे
इकडे येणार मुंबईत. हा आणि आमचे अहमदाबादचे सगळेवाले पण येणार हा सगळे. घेऊन या सगळ्यांना. ठरलं ना मग? ठरलं? चल आता सगळं ठरलं. मग आता तू स्वतःच्या कधी ठरवतो? हा का करत असेल हा त्या सटवी सोबत. यावेळी गुरुनं जर का काही चूक केली ना तर माफ नाही करायची मी त्या. काय चाललंय हे सगळं? तू काय मला असं फोर्स केलीस गाडीमध्ये? शनाया अगं घाई आहे, मी तुला सगळं सांगतो ना आता, म्हणून घाई निघालो आपण. चल ना. कुठे चाललोय पण आपण? आणि मम्माचं काय? ते सगळं जाऊ दे ना. मी म्हटलं तुला आपल्या त्या ठिकाणी पोहोचायचं. इट्स अ सरप्राईज. कसलं सरप्राईज? आपण कुठे चाललोय ते तरी सांग. सगळं सांगतो शनाया. मला फक्त एक गोष्ट सांग. डू यू लव्ह मी? आय लव्ह यू बट वाय? बस हेच ऐकायचं होतं मला आता काही नको. मी अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे शनाया. मला एवढंच ऐकायचं होतं. आपण का पण वाय आर वी फायटिंग विथ द जग? काय चाललंय गॅरी तुझ्या माइंड मध्ये? मला एकदा सांगशील का? आणि तिकडे जाऊन आपण काय करणार आहोत? लग्न. व्हॉट? हो बच्चा, आज मी तुझ्याशी लग्न करणार आहे. वा 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 वा. चला आता सगळ्यांचे गोंधळ मिटलेले आहेत. सगळ्यांना सगळं कळलेलं आहे. लग्नाची तारीख पक्की झालेली आहे. आता पुढचा अख्खा आठवडा आहे आपल्याला तयारी करायला. ओके? हो. आपल्या एवढ्या मोठ्या कुटुंबात एका नवीन जोडप्याची भर पडली. बरं आता एक शेवटचा विधी, खास गुलमोहरचा विधी. सॉरी हा, म्हणजे तो एक आमचा एक विधी असतो. म्हणजे लग्नरूपी रेसलिंग सुरू व्हायच्या आधी एक तसं हस्तांदोलन करतात, तसा एक आमचा विधी आहे. ये गुजूबाई हात दे. जेनी प्लीज प्लीज. तुझा मान आहे, तुझा मान आहे. कॉंग्रॅच्युलेशन. शानू बेबी. शानू बेबी. शानू बेबी कुठे आहे? हे मला का विचारताय? कारण तुझ्या नवऱ्याने तिला पळून आणलंय.